श्रोते हो नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायाचे महात्म्य श्रवण करणार आहोत की जे महादेवांनी पार्वती मातेला सांगितलेलं आहे. तर श्रवण करूयात. श्री महादेवजी म्हणतात, हे पार्वती, 16व्या अध्यायाचे महात्म्य सांगितले, आता 17व्या अध्यायाचे अपार महात्म्य श्रवण करा. राजा खडकबाहूच्या युवराजाचा दुःशासन या नावाचा एक नौकर होता. म्हणजे जो राजा खडकबाहू होता त्याचा जो मुलगा होता तर त्याचा दुःशासन नावाचा एक नौकर होता. तो फार खोट्या बुद्धीचा मनुष्य होता. एके वेळी त्याने आपल्या मांडलिक राजपुत्रासोबत मोठी शर्यत लावून हत्तीवर चढला आणि काही पावले पुढे गेल्यानंतर लोकांनी मनाई करूनही तो मूढ बुद्धीचा नौकर हत्तीप्रती जोरजोराने कठोर शब्दात बोलू लागला. त्याचा आवाज ऐकून हत्ती अत्यंत क्रोधायमान झाला आणि पाय घसरून दुःशासन जमिनीवर पडला. दुःशासनाला पडलेले पाहून आणि मोठ्या कष्टाने श्वासोश्वास करताना पाहून काळासारख्या त्या निर्कुंश हत्तीने त्याला रागाने वर फेकून दिले. वरून खाली पडताच त्याचे प्राणोत्क्रमण झाले, म्हणजे तो मरून गेला. अशा प्रकारे मृत्यू पावल्यानंतर त्याला हत्तीची योनी प्राप्त झाली आणि त्याने सिंहलद्वीपाच्या महाराजाकडे बरीच कालक्रमणा केली. म्हणजे बरेच वर्ष तो सिंहलद्वीपाच्या महाराजाकडे होता. सिंहलद्वीपाच्या राज्याची महाराज खडकबाहूशी घनिष्ठ मैत्री होती. त्यांनी समुद्रमार्गे त्या हत्तीला मित्राला खुश करण्यासाठी त्याच्याकडे पाठवून दिले. म्हणजे जो दुःशासन नावाचा जो नौकर होता खडकबाहूचा, तो मेल्यानंतर हत्तीचा जन्म झाला त्याला आणि त्याने काय केलं तर सिंहलद्वीपाच्या राजाने काय केलं, खडकबाहूला तो हत्ती पाठवून दिला. एके दिवशी राजाने श्लोकाच्या समस्यापूर्तीमुळे संतुष्ट होऊन कोण्या एका कवीला तो हत्ती बक्षीस म्हणून दिला. त्या कवीने 100 सुवर्णमोहरा घेऊन तो हत्ती मालव देशाच्या राजाला विकला. काही काळानंतर योग्य रीतीची देखभाल असूनही तो हत्ती असाध्य अशा तापाने पीडित होऊन तो मरणाच्या अवस्थेपर्यंत पोहोचला. महूतांनी त्याची अशी चिंतनीय अवस्था पाहून राजाजवळ त्या हत्तीच्या उपचारासाठी सर्व वृत्तांत सांगितला. ते म्हणाले, महाराज, आपला हत्ती बेचैन वाटतो. त्याचे खाणे पिणे आणि झोप घेणे बंद झाले आहे. याचे काय कारण असेल हे आमच्या लक्षात येत नाही. महूतांनी कळविलेला वृत्तांत ऐकून राजाने हत्तीच्या रोगाला जाणणाऱ्या चिकित्सा प्रवीण मंत्र्यासह जेथे हत्ती रोगग्रस्त होऊन पडला होता त्या ठिकाणी गेले. राजाला पाहताच त्याने आपल्या वेदना विसरून सर्वांना आश्चर्यात टाकणाऱ्या वाणीने म्हटले, सर्व शास्त्र जाणणारे, राजनीती समुद्र राही करणारे, तसेच भगवान विष्णूच्या चरणी प्रीती ठेवणारे महाराज अधिराज, या औषधापासून काय घेणे आहे? वैद्यामुळेही मला काही फायदा होणार नाही. दान आणि जपानेही काय सिद्ध होईल? आपण कृपा करून गीतेच्या 17व्या अध्यायाचे पठन करणाऱ्या कोणत्याही ब्राह्मणाला बोलावून आणा. हत्तीच्या सांगण्यानुसार राजाने सर्व तसेच केले. त्यानंतर गीतेचे पठन करणाऱ्या ब्राह्मणाने जेव्हा उत्तम जल म्हणजेच पाणी अभिमंत्रित करून त्या हत्तीवर टाकले, तेव्हा दुःशासनाने हत्तीच्या शरीराचा त्याग करून राजाने दुःशासनाला दिव्य विमानावर आरूढ झालेले आणि इंद्राप्रमाणे तेजस्वी रूप धारण केलेले पाहून विचारले, तुमची पूर्वजन्मीची जात कोणती होती? तुमचे स्वरूप कोणते होते? तुमचे आचरण कसे होते? आणि कोणत्या कर्मामुळे तुम्ही येथे हत्ती होऊन आला होतात? ह्या सर्व गोष्टी मला सांगा. राजाच्या अशा प्रकारच्या विचारण्यावर संकटातून मुक्त झालेल्या दुःशासनाने विमानात बसता बसताच स्थिर मनाने आपला पूर्वजन्मीचा वृत्तांत यथासांग कथन केला. त्यानंतर नरश्रेष्ठ मालव नरेशही गीतेच्या 17व्या अध्यायाचे पठन करू लागले. म्हणजेच खडकबाहू सुद्धा काय करायला लागला तर गीतेच्या 17व्या अध्यायाचं पठन करू लागला. त्यानंतर लवकरच त्यांची सुद्धा मुक्तता झाली. तर श्रोते हो, हे असं आहे गीतेच्या 17व्या अध्यायाचं महत्त्व. आवडला का तुम्हाला? आवडलं